नमस्कार, मी सुनंदन लेले आणि आपण राहुल पाटील. राहुल पाटील. ओरिजिनल मी तुमची ओळख करून दिलेली होती धरमशालामधनं. ओरिजिनल सोलापूरचा, नंतर गेला गोव्याला. आणि म्हणून मराठी माणसाबरोबर गप्पा मारताना माझ्या डोळ्यामध्ये नॉर्मली खूप प्रेम, खूप आदर, खूप मैत्रीचे भाव असतात, त्यात तर नाही आहेत. आणि तुम्ही म्हणाल लेलेंना एकदम काय झालं? अहो का नाही होणार, हे रंगबिंग ते खोटेच सगळे. हा काही भारतीय अशा अर्थाने भारतीय संघाचा नाही. नाही, तुम्ही गौर से देखिए इंसान को, असा जो हिंदी सिनेमातला डायलॉग तसा म्हणा असं वाटतं. कारण मी आज गमतीने हिरवा काळा शर्ट घातला आहे. हा आतनं काळा आहे. काळा म्हणजे कसं, अहो हा ब्लॅक कॅप सपोर्टर आहे. कारण भारताचे एक साधारणपणे 400-500 पत्रकार आहेत जे वर्ल्ड कप कव्हर करतायत. न्यूझीलंडचे किती आहेत रे बाबा? एकमेव. आणि तो म्हणजे हाय. त्यामुळे मैत्री बित्री सगळं बाजूला ठेवणार आणि आपली तुपली मॅच आहे भाऊ. खडागंजी करूया. त्यामुळे मजा येणार आहे. पण राहुल चेष्टा अपाट, चांगला माझा जवळचा मित्र आहे. बाकीची नौटंकी सोडून द्या, काय मॅच आहे यार, जबरदस्त सर. आता त्याची हिस्ट्री तर सगळ्यांना माहितीच आहे. 2019ची पार्श्वभूमी आणि सांग थोडीशी सांग. चांगलं आहे. तिथं पण इंडियाने भयंकर डॉमिनेट केला होता तो वर्ल्ड कप. आणि जेव्हा सेमीफायनलला दोघांची लढत झाली, 2 दिवसाची मॅच झाली आणि त्याच्यानंतर जो रिझल्ट झाला, अनेक भारतीयांचं त्या दिवशी दिल टूट गया असं झालं. आणि नंतर त्याच्यानंतर 2च दिवसांनी कित्येक न्यूझीलंडरचं सुद्धा दिल टूट गया. सो आपण दोघं समदुःखी आहोत 2019 पासून. आहे एका अर्थाने खरंच तसं राहुल आहे. कारण सगळ्यांना भारत हारल्यानंतर मनापासून वाटत होतं की न्यूझीलंड जिंकावं. ह्यावेळेला मात्र आपण सेमीफायनलला परत एकदा भेटतोय. एक गोष्ट इथं राहुल कबूल केली पाहिजे की एकीकडे आपण म्हणतो की अरे काय हे न्यूझीलंड इतके वर्ष सेमीफायनल फायनल खेळतं, पुढे जात नाही. भारतीय संघाच्या बाबतीतही चाहत्यांचा थोडासा तोच राग आहे. सेमीफायनल खेळतात तिथे अडखळून पडतात. पण ॲट द सेम टाईम मला इथे डेव्हिड फेररसारखं आठवतं आहे, जो टेनिस प्लेयर होता, जो कधीही मेन ग्रँड स्लॅम जिंकला नाही. कारण त्यावेळेला मरे होता, जोकोविच होता, नदाल होता आणि फेडरर होता. पण मित्रांनो, मैत्रिणींनो आणि खेळाच्या प्रेमींनो, फेरर कधीही क्वार्टर फायनलच्या आत हारला नाही. त्यामुळे मला इथे एक गोष्ट सांगायची वाटते, त्या बाबतीत आपण टाळी देऊयात परत, की न्यूझीलंड आणि भारत हे कन्सिस्टंटली सेमीफायनल खेळत आहेत, कन्सिस्टंटली फायनल खेळत आहेत. ही गोष्टसुद्धा वाईट नाही, फक्त आता पुढचं पाऊल टाकायची वेळ आली आहे. सर, या सगळ्या सिच्युएशनमध्ये माझं एकच गाणं आहे, मला आठवतं 1990 साली आशिकी म्हणून जो पिक्चर आलेला, त्याच्यात राहुल रॉयने एक गाणं म्हणलेलं. आणि ते गाणं होतं, सांसों की जरूरत है जैसे, सांसों की जरूरत है जैसे, जिंदगी के लिए बस एक वर्ल्ड कप चाहिए, न्यूझीलंड के लिए, इंडिया के लिए. अरे आवाज बिवाज तुझा भन्नाट आहे की रे सर? आता किती माझ्या तुम्हाला खूपी सांगू. क्या बात आहे. त्यामुळे आता हा वेलिंग्टनला स्थायिक झालेला 1 मॅन आर्मी न्यूझीलंडचा आहे. पण कागदावरती दोन्ही टीमला उजवं डावं करता येत नाहीये मित्रा. अजिबात नाही. कारण पेस बॉलिंगची जर अटॅक म्हणाल तर आपण बघितलेलं आहे की या वर्ल्ड कपमध्ये इंडिया तर तुफान फॉर्ममध्ये आहे. पण त्यांच्या तोडीस तोड ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, लॉकी फर्ग्युसन यांनी पण तोडीस तोड गोलंदाजी केलेली आहे. मिच सँटनर, जो आम्ही त्याला सेफ डिपॉझिट वॉल्ट म्हणतो आजकाल, आणि त्याची पण बॉलिंग एकदमच कमालाची झालेली आहे. आणि मला असं एक गट फिलिंग येतं आहे की वानखेडेची पेस आणि बाउन्स बघून कदाचित उद्या काईल जेमिसनचा आपण एवढंच आहे तो, एवढंच आहे म्हणजे एवढंच आहे फक्त 2 मीटरच्या थोडावरती कदाचित त्याला आपण उद्या बघता येईल. आणि तसं झालं तर कोणाला काढणार? मला वाटतं की त्यांची बॅटिंग आता जितकी चांगली झाली आहे ना, त्याच्यामुळं कदाचित नंबर 7ला जो मार्क चॅपमन येतो त्याचा पुरेपूर फायदा न्यूझीलंडला अजून ह्या वर्ल्ड कप मध्ये झालेला नाहीये किंवा तशी गरज पडलेली नाहीये. सो कदाचित त्याला काढतील. आणि जेमिसन हा सुद्धा बॅटिंग करू शकतो. तुम्हाला त्याचा डेब्यू आठवतो? नको ना हे म्हणजे आता कुठेतरी खपली बसली आणि अगदी नख घालून खरवडतोय, गमतीने म्हणतोय. परंतु एक गोष्ट राहुल याच्यात स्पष्ट दिसते की क्वालिटी बॉलिंग ही दोन्हीकडे आहे, दोघांकडे तो अनुभव सुद्धा आहे. फक्त विविधता न्यूझीलंडकडे थोडीशी जास्त आहे, कारण लेफ्ट आर्म पेस बॉलर ट्रेंट बोल्टच्या नावाने आहे.
पण इथे मला एक गडबड अशी दिसते की जसं शाहीन शाह आफ्रिदीला पहिल्या स्पेलमध्ये विकेट पडली नाही की पाकिस्तान टीम गडबडते, तसं न्यूझीलंडचं सुद्धा थोडंसं झालेलं मला वाटतं. कारण ट्रेंट बोल्टला आणि टीम साऊदीला याच्यात सुद्धा गंमत कशी आहे बघा. ट्रेंट बोल्ट जो आहे तो ओव्हर द विकेट बॉल टाकतो, हवेत बाहेर जातो, टप्पा पडून थोडासा आत येतो. आणि टीम साऊदी हा ऑल टाईम वन ऑफ द बेस्ट आउटस्विंग बॉलर आहे. अप्रतिम असा, म्हणजे झोपाळ्यात बसवल्यासारखा असा मस्त त्याचा आउटस्विंग जातो. ही विविधता आहे. पण या दोघांना जर का सुरुवातीला यश मिळालं नाही तर जरा न्यूझीलंड टीम गडबडते. ॲब्सोल्युटली, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. बोल्टनी स्वतः हे मान्य केलेलं आहे की हा वर्ल्ड कप म्हणावी तशी त्याला सुरुवातीला सफलता ही मिळालेली नाही आहे. आणि पण मागच्या मॅचमध्ये आपण श्रीलंकेबरोबर बघितलं की त्यांनी येऊन पहिला स्पेल त्याचा खूपच इफेक्टिव्ह होता. आणि त्या मॅचला बघितलं की असं कुठंतरी वाटतं की त्याची रिदम परत येत आहे आणि पीकिंग ॲट द राईट टाइम ज्याला आपण म्हणतो. शुभ बोल नाऱ्या. तर कुणाकडनं बोलतंय ते कळतंय तुम्हाला. पण होपफुली त्याला त्याचा रिदम मिळालेला आहे. आणि आपल्याला तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण इट हॅज नॉट गॉन टू प्लॅन ॲज फार एज दॅट इज कन्सर्न. त्यांचा प्लॅन बी जो आहे तो लॉकी फर्ग्युसन येऊन शॉर्ट बॉलिंगची हे करण्याचं आहे, पेस बॉलिंग. सो त्याच्यावरती आणि वानखेडीची खेळपट्टी आपल्याला माहिती आहे की बाउन्स असतो, पण ह्या खेळपट्टीवर रोहित शर्मा हुक आणि पुलचे षटकारही असंख्य मारतो, तेही आपल्याला गंमत कशी आहे की ट्रेंट बोल्ट इथे खेळलेला पण आहे, मुंबई इंडियन्सकडनं खेळलेला पण. आणि विकेटचा जो आमचा अंदाज आहे ते विकेट मला वाटतं आता मस्तपैकी असं जिलेटनी स्पॉन्सर केल्यासारखं मस्त असं गवत बिवत काढलेलं, थोडंसं स्लोईश असं विकेट असायची शक्यता आहे. होम ॲडव्हान्टेज घेणार तर तुम्ही होणार. आता ग्रीन टॉप विकेट ते शेजारचं जे ते आमचा काही संबंध नाही आहे, आम्ही तुम्हाला साधंच विकेट देणार. गंमत अशी आहे की बॅटिंग जी आहे ती दोन्ही टीमची टॉप हेवी आहे. म्हणजे राचिन रवींद्र, डेव्हन कॉनवे आणि माझा अत्यंत लाडका बॅट्समन आणि तो म्हणजे केन विल्यमसन. आणि इकडच्या बाजूला जर का आपण पाहिलं तर शुभमन गिल आहे, त्याच्याबरोबर रोहित शर्मा आहे आणि नंतर विराट कोहली आहे. उजो डावा करताच येणार नाही. फॅन्टॅस्टिक बॅटिंग ऑर्डर आणि इंडियाच्या बॅटिंगची थोडासा दरारा आहे. नक्कीच आहे. आणि सगळेच फॉर्ममध्ये आहेत, प्रत्येकाने शतकं मारलेली आहेत की तो कुठेही म्हणजे देर इज नो वीक लिंक. बरोबर, त्याच्यात कुठेही वीक लिंक नाही बॅटिंगमध्ये. आणि बॉलिंगचं तर आपण बोललेलोच आहे. सर माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. इंडियाचा जो 12वा खेळाडू आहे तो म्हणजे 33,000 जी लोक उद्या वानखेडेमध्ये येणार, थोडी जास्त नाही, फक्त 33,000. आणि एकूण प्रेक्षक क्षमता किती आहे रे? 33,108. 108. ओके. सो हा जो 12वा खेळाडू इंडियाचा आहे त्याचा किती फायदा इंडियाला होणार. कारण एक चांगली गोष्ट काय माहिती आहे का, मी दरवेळेला कौतुकाने एक गोष्ट सांगतो की वानखेडेचे प्रेक्षक हे जातीवंत क्रिकेट रसिक आहेत. बॉल एखादा टीम साऊदीने टाकला आणि बॅट्समन बीट झाला तर तुला ऐकू येईल. एखाद्याने शॉट मारला तर नुसत्या टाळ्या नाही तर असा तो बॅटचा आवाज येतोपर्यंत लोक अशी एखाद्या तरबेज गवयांनी तान मारावी तशी त्याला एक काय म्हणतात त्याला भरभरून दाद ही वानखेडेच्या प्रेक्षकांकडनं येते. आणि याच्यामध्ये तू जे म्हणलास की 33,108 प्रेक्षकात 108 कदाचित न्यूझीलंडचे असतील, परंतु एक गोष्ट चांगली आहे, चांगल्या खेळाला ते सपोर्ट करतील. परंतु जे केन विल्यमसनचा आत्ता आपण प्रेस कॉन्फरन्स अटेंड केली आणि तो 4 वेळा एक गोष्ट बोलला जी मला नोट करावीशी वाटते. ऑन दॅट पर्टिक्युलर डे. कारण याच्यामध्ये गंमत अशी आहे रे की मगासपासून आपण सांगतोय की खरोखर कुणी चांगलं, कुणी वाईट, कुणी मोठं आणि कुणी छोटं असं करता येत नाही आहे. त्या दिवशी खेळ कसा होतोय, भट्टी जमून कशी येते. आणि त्याच्यापेक्षा शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट की दडपण स्वीकारून चांगला खेळ करायची हिंमत, एक्सप्रेसिव्ह खेळ करायची हिंमत, मुक्तपणे खेळायची हिंमत ही कुठला संघ दाखवतो याच्यावरती सगळं आहे. सर मी सुरुवात केलेली गाण्यांनी आणि शेवट पण गाण्यांनीच करणार. जरूर. एक गाणं आहे, पिक्चरचं नाव आहे घायल, आणि त्याच्यात गाणं होतं सोचना क्या जो भी होगा देखा जाएगा, कल के लिए आज को ना खोना, आज ये ना कल आएगा. अत्यंत सत्य बोललेला आहेस मित्र, अत्यंत सत्य बोललेला आहे. कारण उद्या बिद्याचं काही नसतं हो. मॅचमध्ये त्या क्षणाला तुम्ही कसे खेळताय ते जे प्रचंड अपेक्षांचं ओझं असतं. 33,108 प्रेक्षक बोंबलत असतात आणि साधारणपणे 33 कोटी लोक टी व्हीला चिकटलेले असतात. त्यांच्या अपेक्षांचं ओझं एखाद्या रेडिओ सिग्नलपर्यंत प्लेअरपर्यंत पोचत असतं. खरोखर सचिन तेंडुलकर म्हणायचा की माझ्या डोक्यावरती जो तिरंगा आहे तो त्याचा रिसिव्हर आहे.
तिथनं ते सगळे काय म्हणतात त्याला चांगले वाईब्स त्याला मिळायचे. ही गोष्ट लक्षात घेता लोकांच्या अपेक्षांचं ओझं सहन करून भारतीय संघाने आत्तापर्यंत जसा खेळ केला आहे तसा जर का खेळ केला तर अशक्य काही वाटत नाही. आणि याचं तर काय म्हणजे टॉस जिंकला कुणी झालं याच्याकडे शोलेचं कॉईन आहे, याच्याकडे शोलेचं कॉईन. म्हणजे कसं माहिती आहे का, छापा आला तरी हा जिंकणार, काटा आला तरी हा जिंकणार, हे याचा फायद्याचं आहे बाबा. सर माझं अजून एक म्हणणं इंग्लिशमध्ये मी म्हणतो लोकांना नेहमी, इफ इंडिया विन्स हॅपी लाईफ, बट इफ न्यूझीलंड विन्स आय विल हॅव अ हॅपी वाईफ. ओ हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. पण इतकी एक्साइटमेंट आहे कारण एवढ्या मोठ्या लांब लचक काय म्हणतात त्याला या वर्ल्ड कपच्या प्रवासाचा आता अगदी शेवटचा टप्पा आलेला आहे. शेवटच्या 3 मॅचेस उरलेल्या आहेत, 2 सेमीफायनल 1 फायनल. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता ही क्रिकेट रसिक बनून आपल्याला जबरदस्त त्याचा आनंद घ्यायचा आहे. त्यामुळे फिंगर्स क्रॉस मित्रा, चांगला खेळ होऊ देत. मी तुला शुभेच्छा देतो. मे द बेस्ट टीम विन. हो हो हो, नक्कीच नक्कीच. आणि याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, तो चांगला खेळ बघायला तर आपण आलेलो आहोत. आणि न्यूझीलंड एक असा संघ आहे की ज्यांच्याबद्दल मनापासून प्रेमसुद्धा वाटतं, कारण त्यांच्या खेळण्यामध्ये सभ्यता आहे, त्यांच्या बोलण्यामध्ये सभ्यता आहे आणि त्यांच्या वागण्यामध्येही सभ्यता आहे. याच्यावरनं जाऊ नका, मी खऱ्या न्यूझीलंडच्या लोकांना याला म्हणतात पुणेरी टोमणे, याला म्हणतात पुणेरी टोमणे. पण तुम्ही जे मगाशी म्हणला सभ्यतेमध्ये सुद्धा एक ताकद असते, दरार आहे आणि ती लाईन मी नक्कीच नाही. तुमच्याकडे, कारण केन विल्यमसनच्या काय म्हणतात त्याला त्या वागण्यातनं मला ते कळतं. म्हणून माझा तो लाडका बॅट्समन आहे, लाडका कॅप्टन आहे आणि लाडका प्लेअरसुद्धा आहे. पण मन जे आहे ते मात्र भारतीय संघाबरोबर आहे. याचं मन जर का न्यूझीलंडबरोबर नथिंग रॉंग, कारण वन मॅन आर्मी हा एकमेव पत्रकार न्यूझीलंडचा आलेला आहे आणि तो सुद्धा राहुल पाटील. त्यामुळे राहुल मजा आली रे, एकदम मजा आली. आणि मॅच नंतर सुद्धा आपण कधीतरी वेगळ्या गप्पा मारूच नक्कीच. त्यामुळे एन्जॉय करा सगळ्यांनी, सामन्याचा आनंद घ्या खरोखर, कारण असा सामना हा खरोखर लक्षणीय असतो. भारत विरुद्ध न्यूझीलंडपेक्षा काही मोठं होऊ शकत नाही. त्यामुळे फायनल रविवार विसरून जा, काही गरज नाही. 9 सामने 9 विजय विसरून जा. गेले ते स्टेशन मागं गेलं आहे आणि रविवारचं स्टेशन खूप पुढे आहे. आत्ता जे आहे ते या प्लॅटफॉर्मवर उभं राहा आणि या सेमीफायनलच्या मॅचचा पुरेपूर आनंद घ्या. आणि त्याचबरोबर विसरू नका 91,000 सबस्क्रायबरचा टप्पा मी पूर्ण केलेला आहे. अजून फक्त 8-9 हजार राहिलेले आहेत 1 लाख पूर्ण करायला. तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे माझं यूट्यूब चॅनल, माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, राहुलचं सुद्धा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, कारण हा संवाद होणं हे गरजेचं आहे एकदम. आणि माझे जितके म्हणून न्यूझीलंडमध्ये मराठी प्रेक्षक आहेत त्यांना मी विनम्र माझी विनंती आहे, लेले सरांचं तुम्ही यूट्यूब चॅनल फॉलो करा. 1 लाख त्यांचं, मला माहिती आहे त्यांची खूप इच्छा आहे की किंवा त्यांचा एक गोल आहे 1 लाख सबस्क्रायबर्सपर्यंत जाण्याचा. सो तो लवकरात लवकर पूर्ण होऊ दे अशी माझी त्यांना शुभेच्छा. आणि उद्या काय होईल ते आपण बघूच. मज्जा करू. एन्जॉय. बाय बाय.